गुड मॉर्निंग फ्रेंड, नमस्कार बांधवांनो. तर आजचा टॉपिक आहे मुख्यमंत्री सीएम शिंदेजीच राहणार, एकनाथजी शिंदेच राहणार. कॉमन माणसाचे हिरो, कॉमन माणसाचे लाडके, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊच राहणार. आपला देखील त्यांनाच पाठिंबा आहे. सुराज्य क्रांतीचा देखील शिंदेजींनाच पाठिंबा आहे, एकनाथजींनाच पाठिंबा आहे. कारण ते कॉमन माणसाचे नेते आहेत, कॉमन माणसाचे लाडके नेते आहेत. ते RSSचे चॉकलेट हिरो नाही आहेत, फडणवीसांसारखे. आलं का लक्षात? आणि त्यामुळं आमचा शिंदेजींना पाठिंबा आहे आणि तेच मुख्यमंत्री राहावेत अशी आमची देखील इच्छा आहे. कारण महायुती त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेली आहे, त्यांच्यामुळेच महायुतीला यश मिळालेलं आहे. आणि NDAसाठी देखील, महायुतीसाठी देखील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी शिंदेजीचंच नेतृत्व महत्त्वाचं आहे. शिंदेजीच पाहिजेत. कारण सर्व जाती धर्मातल्या सर्वांना सोबत घेऊन जाणारं ते एक सर्वसामान्याचं विकासवादी नेतृत्व आहे. तर आमचा शिंदेजींना पाठिंबा आहे, एकनाथजींना पाठिंबा आहे. तसंच भाजपचा जर मुख्यमंत्री होणार असेल तर आमचा विनोद तावडेजींना पाठिंबा आहे, ताऊंना पाठिंबा आहे. आमचे ते भाऊच आहेत. आणि इकडे चंद्रकांत दादा पाटील यांना देखील आमचा पाठिंबा आहे. महिला मुख्यमंत्री होणार असेल तर देखील आनंद आहे. भाजपचा कोणी OBC मुख्यमंत्री होणार असेल तरी आम्हाला आनंद आहे. बरं का? आम्हाला तरी वाटतं की एकनाथजींनाच पुन्हा संधी देणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे. म्हणून आम्ही सत्याच्या बाजूनं आहोत, खऱ्याच्या बाजूनं आहोत, न्यायाच्या बाजूनं आहोत, चांगल्याच्या बाजूनं आहोत. आणि त्यामुळं बाबांनो, आमचा देखील विचार करा, आम्हाला देखील डावलू नका, आमचं देखील खच्चीकरण करू नका. महायुतीवाल्यांनो, भाजपवाल्यांनो, RSS वाल्यांनो, आम्हाला देखील विधान परिषदेचा विचार करा. राज्यपाल नियुक्त MLC साठी आमचा देखील विचार करा. नाहीतर मग आम्हाला महाविकास आघाडी सोबत राहून जनतेसाठी काम करावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. थँक्यू.